शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये आलो आहोत. शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय, तुम्ही खालूनपासून वरपर्यंत जर पाहिले, तुम्हाला क्वालिटीला कुठेच तडजोड नाही, कुठेच. म्हणजे तुम्ही वरपासून खालीपर्यंत बघा, माल बघा, लष्टर बघा, हा सगळा बिस्किट कलर, जो भगवा कलर येण्यापूर्वी जो बिस्किट कलर आहे तो तुम्हाला इथं दिसतोय. आपण सरांचा परिचय घेऊया की हे सगळं क्षेत्र किती आहे आणि हे बाग त्यांनी जी बनवली याच्यामध्ये त्यांनी कसं मॅनेजमेंट केलं. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या सर. माझं नाव प्रभाकर रतन शेंडे, राहणार वरकड खुर्द, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. शेंडे साहेब, आता तुम्ही जर पहिले, हे किती क्षेत्र आहे सगळं तुमचं? ही टोटल 1 एकर क्षेत्रात आहे. 386 झाड आहेत एकरात. ओके. हा हा. 386 झाडं 1 एकरामध्ये तुम्ही बसवली. जवळजवळ 2 झाडातलं अंतर किती आहे? ही 2 झाडातलं अंतर असं 11.5 ते 12 काय ह्याच्यावर आहे. 12 फूट 12 फूट आणि 9 फूट आहे 2 झाडाचं अंतर. 9 फूट आहे. आता आम्ही जर पाठीमागं बघतोय तुमच्या, हे सगळे सफरचंद दिसून राहिले सर आम्हाला. हा काय हे बघा ना तुम्ही. आता हे जर बघितले सर, ह्याची क्वालिटी जर बघितली, अरे बापरे काय कलर बघा, खतरनाक एकदम. आणि लष्टर जर पाहिला सर याच्यावरता, म्हणजे वरच्यापासून खालीपर्यंत जर बघ गेला तुम्ही, अप्रतिम बाग आहे. म्हणजे तोडच नाही त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे आत्ताच जवळजवळ 15-20 मिनिट पाऊस होऊन गेलाय. हा वरती अजून बी टिपके आपल्याकडे पडून राहिले त्याच्यामध्ये. आपण भिजतच हा व्हिडिओ शूट करतोय त्याच्यामध्ये. आता मला थोडं सांगा ना, तुम्ही फक्त कृषी अमृतचे खूप मोठे फॅन होते आमचे. म्हणजे कृषी अमृतच पहिले तुम्ही वापरत होते. यंदा तुम्ही थोडासा बदल केला. हा, यंदा जवळजवळ सॉइल चार्जरचा पण आम्हाला चांगला रिझल्ट भेटल्यामुळं ही कृषी अमृत आम्ही म्हणलं बघू कसं काय होते. गेल्या वर्षी पण टाकलं होतं, पण ह्या वर्षी आता तुमचा जवळजवळ सगळा डोस भरलेला आहे मी. म्हणजे सम्राट भरलं, सम्राट, कृषी शक्ती भरलं, मिरेकल, हुमोस गोल्ड, मायको चार्जर, हे सगळं कृषी अमृत मध्ये मिक्स करून भरलं. म्हणजे हा सेकंड डोस भरला. हा, सेकंड डोस. पहिला डोस किती किलोचा भरला होता? पहिला डोस 2 किलोचा भरला होता. 2 किलो. सेकंड डोस किती दिवसांनी भरला त्यानंतर? एक साधारण 3 ते 4 महिन्यांनी भरला होता. त्याच्यानंतर आपली व्हिजिट झाली, व्हिजिट आणते, आपण सांगितलं की त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड डोस भरायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सेकंड डोस जे भरला त्या सेकंड डोसचा फायदा काय झाला? नाही, सेकंड डोसचा फायदा असा झाला की झाडातली जी चमक आहे ती चमक शेवटपर्यंत तशी राहिली. आणि पानं, विशेष म्हणजे महत्वाची जी पानं, जी कॅनोपी, ही महत्वाची. आणि बाग ट्रेस मध्ये नाही पुढं. एकदम बरोबर. शेवट आता मी तुम्हाला शेतकऱ्यांना बाग दाखवतो, म्हणजे पान दाखवतो. सर का म्हणून राहिले असे मला सांगा. हे बागेतलं पान आहे बघा, फळाचा डायरेक्ट थेट संबंध तुमच्या पानाशी. आता मला सांगा सर, तुमच्या हातामध्ये फळ आहे बरोबर. आता मला सांगा, तुम्ही असं जर फळ पकडलं तर किती बोटं बसतील अजून वरून? नाही, अजून बरंच बसते. बघा ना तुम्ही, जवळजवळ 4 बोट बसून बी 1 बोट शिल्लक आहे. 5 बोट. काय साईज असेल ही सध्या? 200च्या वर असतं, 200-250 ग्रॅम. 250 ग्रॅमच्या सहज पुढे असेल त्याच्यामध्ये. सर म्हणजे विशेष काय सर, त्याच्यामध्ये एकसारखी साईज आहे. हा, एकसारखी. म्हणजे तुम्हाला मी म्हणजे पूर्ण बागच फिरून दाखवते. या ना सर, आता इकडे जर आपण आलो, या तुम्ही पण या. आता बघा सर, आता हे पूर्ण एक स्टंपचं बघा, एक खोड पद्धत आहे. म्हणजे ही एक खोड पद्धतीवर तुम्ही जर बघितलं सगळं डिटेली. आता ह्याच्या बघा माल बघा आतमध्ये सर. आता बघा हे लष्टर पहा, अरे बापरे सर, डायरेक्ट खोडला सेटिंग आहे. हे पहा वरती पहा. आता इथं बघा, इथं जर बघितलं तुम्ही वरती बघा, एकदम जबरदस्त आहे. इकडे जर कुठे बघितलं आतमध्ये सर, तर क्वालिटीला कुठे तडजोड नाही. का सर? आता इकडे जर बघितलं तुम्ही, या ना आता बघा, आता हा माल जम्बूस आहे. शेंडेवरचं फळ साईज होत नाही म्हणतात मला सांगा. आता हे बघा, हे साईज नाही, भरपूर आहे साईज. ते सॉइल चार्जर किती गेला असेल सर याला? आतापर्यंत 20 लिटरचं कॅन सोडलंय. ओके, बरं. 20 लिटरचं आतापर्यंत सॉइल चार्ज गेले. ओके. आता तुम्ही 2 ड्रिप लाईन टाकली ते इन लाईन आहे का कोणतीही लाईन? इन लाईन आहे पूर्ण. ओके. आता मला सांगा, तुम्ही प्रत्येक खतामध्ये सॉइल चार्ज सोडता, काय कारण सोडायचं?
नाही, त्याची ते काय होतं, ती मुळीचं प्रमाण पण जास्त वाढतं आणि पांढऱ्या मुळीचं पण आपटेक करायला पण ती जास्ती फायदेशीर ठरतंय. ओके, आता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जर तुमच्याकडे नसते समजा, तर काय परिणाम वाटला? आता मी बऱ्याच वेळेस सॉइल चार्जर मी आताच नाही, माझी जुनी बाग होती वर त्यावेळेस पण वापरत होतो. बर. आणि तेव्हापासून सॉइल चार्जरचा एक अनुभव चांगला आलेला आणि त्याचं कार्य चांगलं असल्यामुळे फक्त मी सॉइल चार्जर वापरत होतो पहिल्या ह्याच्याबद्दल. म्हणते किती वर्ष झालं तुम्ही वापरताय? ती बाग जवळजवळ 5-7 वर्ष झाली वरची, आणि नंतर आता ह्याला पहिल्यापासून मी सॉइल चार्जर वापरतो. पहिल्यापासून वापरताय? हा. आता मला सांगा सर, इकडे बघा, आता शेतकऱ्याला वाटतं एक साईडला अरे बापरे हा इकडे बा, हा तर बिस्किट कलर कसला खतरनाक आहे बा ना सर. अरे बापरे, हे पा बिस्किट कलर बघा कसला खतरनाक बिस्किट कलर आहे, हे पा. अरे असाच सर माल मार्केटमध्ये आला. काय वाटतं सर, आता तुम्ही मग अशी म्हणत होते, आता बघा हो का, हे हा कलर बघा सर, आता इकडून दाखवा, हा कलर बघा कसला खतरनाक कलर आहे, हे पा. बापरे, चमक पा चमक, काय चमक आहे, हा खतरनाक चमक आहे त्याच्यामध्ये. आणि झाड असं अगदी लोडच झाले सर. इकडे जरी बघितलं तुम्ही बघा, कुठे बी गेला तुम्ही तर अख्खं झाड लोडच आहे. आता मला सांगा ना, सगळं सामान आता मला सांगा होतं, हे पहा, हे पहा सर, हे पहा पूर्ण साईज बघितलं बघा, हे साईज बा पूर्ण साईज एकदम लकडून गेला. विशेष काय सर, यावेळेस माल सगळ्याचा खोडायला लागला, पूर्ण खोडायला लागला. परंतु मला असं म्हणायचंय, तुम्ही मागाशी मला सांगत होते, आता हे तुम्ही झाकलंय, हे झाकल्यानंतर बऱ्यापैकी अशी प्रतिमा असते बाबा सनबर्निंग साठी झाकले. तर तुम्हीच मला स्वतः मागाशी म्हणत होते की साहेब हे झाकून सुद्धा अनेक जणांच्या बागा ट्रेसमध्ये. हो आहे. काय तो थोडासा किस्सा सांगा ना आम्हाला. ते कसं आहे, आता ट्रेसमध्ये आपण जी सॉइल चार्जरवर काम करतोय ना, सॉइल चार्जर मुळे जी मुळी पण आपटक होती आणि त्याला अन्नद्रव्य भेटतंय त्याच्या प्रमाणात काय भेटतं. बरोबर. आणि जर असं ट्रेसमध्ये बघता ह्याच्यामुळे ऊन कमी पडतंय, ह्याच्यावर पडतंय झाडांवर, त्याच्यामुळे झाड ट्रेसमध्ये जाते. आणि विशेष म्हणजे आपल्या झाडावर कमीत कमी 2 दुसऱ्या वर्षीच बाग आहे, 2 कॅरेट माल आहे काय झाडांवर. 2 कॅरेट आपण बघू शकता. 40 किलो माल. 40 किलो माल आहे. बापरे, बघा ना सर, ही तर पूर्ण बाग लोड आहे बघा ना. आता बघा हे पाक या ना सर इकडं. आता मला सांगा, आता ही पूर्ण बाग लोड आहे. कलर काय सर, खतरनाक कलर आहे, हे पहा. आता तुम्ही इकडे जर गेला सर, आता बघा इकडे बघा, आता बघा ही पूर्ण बाग. आता मला हे सांगा, ही साईज सर, ही साईज बघा, मी हात धरतो, हे बघा काय खतरनाक क्वालिटी बघा, एकदम जबरदस्त. त्याच्या आतमधला माल बघा सर. आता हा माल बघा सर, डायरेक्ट खोडाला सेट आहे. हा, खोडाला माल, पूर्ण खोडाला माल सेट आहे. रोगराईच्या बाबतीमध्ये तुमचा अनुभव सांगा ना. रोगराईच्या बाबतीमध्ये जो काय अनुभव आहे तुमचा, म्हणजे एससीटी वैदिक वापरल्यामुळं रोगाला काय झाडात ताकद राहिल्यामुळे थोडस रोगाला कमी प्रमाणात बळी पडते ना. झाडाची कॅनोपी असल्यामुळे जरा थोडस झाडाला ताकद मिळाल्यामुळे रोगाला कमी बळी पडते. बरोबर, त्याला जगायचंय ना. मला सांगा, ऑलरेडी तुमची पांढरी मुळी खाली बंद आहे, केमिकल हिट पकडतं. अशा टायमिंगला ह्या वेळेस टेम्परेचर किती होतं सर? टेम्परेचर भरपूर होतं यावेळेस, जवळजवळ रेकॉर्ड ब्रेक टेम्परेचर. पाणी पहिलं कधीच यायचं? 27 जानेवारीच पाणी. ओके, 27 जानेवारी म्हणजे भर उन्हाळा सुरू झाला तिथून. जानेवारी नंतर उन्हाळा सुरू होतो, बरोबर. फेब्रुवारी मार्च हा कडक उन्हाळ्याचे दिवस. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सर, इतरांची जी तुलना करायला गेलो, जे तुमचे मित्र कंपनी, तुम्ही पण भरपूर तुमचे मित्र आहेत, त्यांच्या बागेत जाताय, काय त्यांच्या बागेत सध्या समस्या नाही? ज्यांनी झाकले त्याची बाग आणि लोड ज्याच्या बागा जास्ती आहे आणि झाकलेल्या बागा ते थोडे ट्रेस मध्ये बाग आहेत. ओके, कारण उन्हाचं प्रमाण आता कमी ऊन पडतंय आणि ते उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त होतं, त्यावेळेस झाकलेलं चांगलं आहे, ज्यावेळेस ऊन जास्त. पण अशा वेळेस काय होतंय, ऊन कमी असल्यामुळे आता जवळजवळ गेल्या आठवड्यात 1 आठवडाभर ऊनच पडलं नव्हतं. बरोबर, पूर्ण ढगाळ वातावरण, पूर्ण ढगाळ. मग त्यावेळेस बागा ट्रेस मध्ये गेल्यात माणसांच्या, आणि वरून ह्युमिडिटी वाढते. ह्युमिडिटी वाढते. बरोबर आहे का नाही? पण तुम्ही आतमध्ये उभा राहिला तर सर आपल्याला इकडे ह्युमिडिटी दिसत नाही. आता नाही, कमी आहे त्याच्यामध्ये. आता या ना सर, आता इकडे जर बघित गेलं सर तुम्ही आतमध्ये, आता ह्याच लाईनला नाही, तुम्ही या तुम्हाला दाखवत सर, या ना. आता इकडे जर बघित गेलं सर, आता इकडे सर, इकडे बघा ह्या झाडाला माल किती आहे बघा. आता हे माल बघा, अरे बापरे. आता हे बाबा सर, आता मला सांगा, आता हे पा जम्बो माल, बापरे सर, हे पा हा काय माल आहे बघा सर. बिस्किट कलर, ज्याला ओरिजिनल बिस्किट कलर म्हणतो ना, काय बिस्किट कलर. काय म्हणजे साधारण कोणती व्हरायटी ही?
भगवाच आहे ना. ही भगवा आहे तुमचा. ओके. आता मला एक सांगा थोडस की सॉइल चार्ज 20 लिटर गेलं, SSM चे कृषी अमृतचे 2 बेसू गेले मला, बरोबर. आता एवढा तुमचा आमच्या विश्वास असण्याचं कारण काय? म्हणजे तुम्हाला तर हजारो कंपनीत मार्केटमध्ये, हजारो कंपनीत मी बी कारण पहिल्यांदा विश्वास देतच नव्हतो. आणि प्रात्यक्षिक मध्ये अगोदर थोडं मी आणलं. मी अगोदर सॉइल चार्जर पासून सुरुवात केली. बर, नक्की काय होतंय मग परत कृषी अमृत वापरलं गेले. त्याचा रिझल्ट जरा खातापेक्षा चांगला म्हणलं तर. ओके. आता खात बी मी तसं कमी टाकत नाही. बर. खात पण भरपूर टाकतो, पण त्याच्यात जे सेंद्रियपेक्षा त्याचा पण रिझल्ट चांगला भेटतोय ना कृषी अमृतचा. मग त्याच्यामुळे आपण ते वापरून बघितलं. नंतर त्याचा बी रिझल्ट जरा चांगला आल्यामुळे नंतर बेसवर डोस पण त्याचाच भरला आपण. परत सेकंड वेळेस आपली बातचीत झाली, तुम्हाला मी विश्वास दिला की नाही तुम्ही एकदा सम्राट शक्ती मिरॅकल ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून बघा. त्याच्यामुळे नंतर मग आपण त्याचं पहिल्यांदा प्रॅक्टिस घेतलं होतं. त्याच्यामुळे परत त्याच्यात असं ब्या काय वाटलं नाही टाकायला. कॉन्फिडन्स आला की याला आपण हे वापरलं तरी जमतंय. म्हणजे जे शेतकरी नुसतं कृषी अमृत वापरत होते त्यांच्यांनी एक पाऊल जर पुढे जाऊन जर SSM वापरलं तर तुम्हाला त्याच्यापेक्षा 10 पटीने रिझल्ट भेटू शकतात. मला वाटतं हा 2 टप्प्यात माल सेटिंग झाला. 2 टप्प्यासाठी म्हणजे पहिला टप्पा तुम्ही बघितलेला आहे आतमधला, त्याची साईज युनिफॉर्म साईज आहे, म्हणजे जवळजवळ हा 300-350 ग्रॅमच्या आसपास साईज आहे सर त्याच्यामध्ये. आणि दुसरा टप्पा 2 टप्प्यात हे होणार आहे. म्हणजे आता मला एक सांगा की आता जो काही हार्वेस्टिंगचा पिरियड आहे तुमचा, तर किती दिवस झाले ह्या बागेला? आता मला वाटतं 5.5 महिने झालेत बघायला. 5.5 महिने. म्हणजे अजून आपल्याकडे जवळजवळ 20 ते 30 दिवस, म्हणजे जवळजवळ 1 महिना आपल्याकडे आहे. एक महिन्याच्या वरच आहे अजून. 1 महिन्याच्या वरच घेईन आपल्याला. आता आपल्या हातात आहे की बाग कधी घालवायची? ती आहे, बरोबर आहे. आपण ठरवणार आहे. आपल्याला वाटलं बाग ओढून आणायची आणू शकतो, आपल्याला वाटलं थांबवायची ते थांबवू शकतो. आता रेट जर पाहता सर, ज्यावेळेस रेट होते बागेला, म्हणजे आता समजा 150 रुपये 200 रुपये फार 250 रुपयेपर्यंत रेट गेला होता. समजा तो रेट जर आज समजा पकडूया आपण समजा तात्पुरता, तर काय रेटने हा माल मार्केटमध्ये जायला पाहिजे? तुमचे मित्र होते, सगळे होते, तोच रेट आज मी टिकून असता तर काय रेटने माल गेला असता? तसं मग 200च्या वरनेच माल जायला पाहिजे. करेक्ट, 200 रुपये. काय वाटतं सर, समजा झाड जर पकडलं तर काय टन माल? समजा आपण असं धरूया सर, लई सरासरी नाहीये, एक 30 किलो माल पकडू आपण एका झाडाला. तर साधारण झाड किती म्हणली तुम्ही? 386 झाड आहेत. 386 म्हणजे आपण कॅल्क्युलेशनसाठी 400 पकडूया तात्पुरतं कॅल्क्युलेशनसाठी. 4 त्रिक 12 टन माल आपल्याला निघायला पाहिजे. आणि 12 टन माल मी म्हणतो लय खूप जाऊ दे सर, 100 रुपयांनी जरी पकडला, खाली 100 रुपयांनी, तरी पण सर आज मितीला आपले 12 लाख रुपये तयार आहेत त्याच्यामध्ये. SCT वैदिकला किती खर्च केला सर? आता त्याला किती, एक पहिला 20,000चा डोस भरला होता ना, आता 40,000 गेला असताना 20 लिटरचे कॅन एक साधारण 8-9 हजार रुपये धरायचे. 50,000 रुपये आतापर्यंत त्याला गेले म्हणाले. मला सांगा सर, अशी कोणती गोष्ट आहे जी बरेच लोक म्हणतात की SCT तंत्रज्ञान महाग आहे. मला सांगा, असा जर माल तुम्हाला आम्ही पिकवून देत असेल, अशी मालाची क्वालिटी देत असेल, मला सांगा त्या जी तुम्ही महाग म्हणताय सर, मुळात ते महाग नाहीये. तुम्ही मानसिकता जी करून ठेवली ना की हे SCT तंत्रज्ञान महाग आहे, मित्रांनो SCT तंत्रज्ञान हे तुमच्या समोर दाखवत आहे काय क्वालिटीचं माल तुम्हाला देत आहे, ह्याची चमक काय देते, क्वालिटी काय. आणि विशेष म्हणजे सर, मागच्या मला वाटतं 1 महिना झाला नुसता दूर पाऊस येतोय. दूर पाऊस येतोय, जातोय येतोय. म्हणजे असा काही मोठा पाऊस पडत आणि अशा ह्याच्यामध्ये डाग भरपूर वाढतात, कारण ह्युमिडिटी वाढते, बरोबर आहे का नाही? तर अशा सगळे जे शेतकरी आहेत आपले, अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा एक अनुभव काय सांगाल की ज्यांनी तुम्ही SCT वापरलं, हळूहळू सुरुवात केली, एक टप्पा पुढे गेला, अशा सगळ्या शेतकऱ्याला काय सांगाल जे 100% केमिकल वापरतात, पण तुम्ही वैदिक तंत्रज्ञान वापरलं, काय सांगाल जे 100% वापरणाऱ्या शेतकऱ्यांना, बाबा केमिकल मधून तुम्हाला बाहेर निघायचं तर सुरुवात कशी करावी? मलाच पहिल्यांदा विश्वास येत नव्हता, त्याच्यामुळे बाकीच्यांना काय सांगायचं, बाकीच्यांनी सुद्धा विश्वास बसत नाही ना, आपण थोडी सुरुवात करून बघा. बरोबर, जर चांगलं वाटलं तरच घ्या. अगदी बरोबर. नाही वाटलं तर घेऊ ना. आता मी तर मला चांगलं वाटल्यामुळे मी घेतलंय. अगदी बरोबर. प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते, त्याची भावना त्यांनी स्वतः म्हणजे प्रात्यक्षिक करून बघूनच घ्या. अगदी बरोबर. आणि हे माल बोलतोय तुमच्या फोन नाही, ते समोर दिसतंय ना, समोर दिसतंय काय आपल्याला तरी दिसतंय. आणि कसं आहे, आता प्रत्येक वेळी शेतीचा खर्च भरपूर आहे, बरोबर, खर्च कमी नाही, त्याच्यामुळं शेतकरी लगेच दजवत नाही, पण त्यांनी प्रात्यक्षिक थोड्यात हे करून खर्च सुद्धा कोणत्या दिशेने करायला पाहिजे हे सुद्धा माहिती पाहिजे. थोड्यात नाही करा तुम्ही, तुम्हाला पहिल्यांदा धाडा वाढत नाही ना,
कारण लगेच कुठल्या व्यक्तीचा विश्वास बसत नाही कुठल्या अगदी बरोबर, व्यक्ती अगदी बरोबर. त्याच्यामुळे थोड्यापासून सुरुवात करा वाटलं पुढे चांगलं तर घ्या मला वाटलंय म्हणून मी केलंय अगदी बरोबर. आणि तो सत्य तुम्ही उतरवलंय पण उतरवलंय बरोबर आहे. म्हणजे जे तुम्ही जर पाहिलं असेल की पहिला खर्च कमी व्हायचा नाही कारण बरोबर. मातीत ताकद होती. आता मातीतली ताकद संपून गेली आणि विशेष म्हणजे तुम्ही जर खाली पाहिलं मित्रांनो पूर्ण जर जमीन बघितली सर पांढरतुंडी जमीन हा, आहे. पांढरतुंडी. ऍक्च्युली तू आता तशी वाटते कारण पाऊस पडल्यामुळे पाऊस ओली पडला, झाली. हा. तुम्ही जर खाली बघितलं तर ही सगळी पांढरतुंडी जमीन आहे म्हणजे हो. तुमचा हा भागच आहे तसा पूर्ण पांढरतुंडी जमीन आहे. आणि ह्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त मला असं वाटतं की बऱ्यापैकी साईजचा प्रॉब्लेम येतो. हो सायचं कारण चुनखडी थोडीशी मिक्स राहते तुमच्या भागातला हा की चुनखडी थोडीशी मिक्स राहते त्याच्यामध्ये. परंतु याच्यामध्ये सुद्धा आपटेक बंद पडलं नाही अपटेक चालूच आहे अपटेक आम्ही जवळजवळ तगार आता ही बघितलं खाली तगारच काढून टाकलेला आहे पूर्ण तगारा. हा 3 बाऱ्या तगार काढला आतापर्यंत हा आणि ड्रेसमध्ये असल्यानंतर तगाराच फुटत नाही फुटत नाही म्हणजे मुळी चालू आहे हा पूर्ण दिसतंय त्याच्यामध्ये. म्हणजे साईज इकडे जर बघायला गेला सर बघा हा. साईज सुद्धा बघा एकदम खतरनाक क्वालिटी. आतमध्ये माल लपलाय सर तुमचा हा, नाही, पूर्ण पाल्यात आतमध्ये माल, लपलाय पाल्यात लपलाय माल बरोबर आहे का नाही. हे जर बाग म्हणजे तोडजोडच नाही आता इकडे गेला तर हे बघा ना बाग कशी आहे एकदम खतरनाक बघ आतमध्ये सगळी माल एकदम जबरदस्त आहे बरोबर. खूप धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू.